नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 24 मार्चला आहे पौर्णिमा, ज्याला आपण होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा म्हणत असतो. आणि बघा, यावर्षी चंद्रग्रहण आलेलं आहे आणि हुताशनी पौर्णिमेला 100 वर्षांनंतर चंद्रग्रहण आलेलं आहे. तर या चंद्रग्रहणाचा कालावधी काय आहे, वेध कधी लागणार आहेत, त्याचबरोबर या चंद्रग्रहण आहे तर आपण नेहमी दर पौर्णिमेला करतो तो सत्यनारायण कधी करायचा, होळीची पूजा कधी करायची, सुतक काल काय असणार आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 24 मार्चला आहे होळी व 25 मार्चला आहे धुलीवंदन. तर बघा, पौर्णिमा तिथी ही रविवारी सकाळी 9:54ला सुरू होणार आहे आणि 25 तारखेला दुपारी 12:29ला पौर्णिमा समाप्त होणार आहे. आणि पौर्णिमेची जी तिथी आहे ती 2 दिवस आलेली आहे. आणि बघा, चंद्रग्रहण हे 25 मार्च 2024ला सकाळी 10:23ला सुरू होणार आहे आणि दुपारी 3:02 हे चंद्रग्रहण असणार आहे. आता हे जे चंद्रग्रहण आहे हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे. म्हणजे बघा, हे छायाकल्प चंद्रग्रहणामध्ये चंद्र काळा दिसत नाही आणि तो नेहमीच्या चंद्रासारखाही दिसत नाही, पण बारकाईने पाहिल्यास थोडासा काळपट दिसतो. चंद्र, सूर्य, पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पण बघा, पृथ्वीच्या 2 सावल्या असतात, गडद सावली आणि उपछाया. बघा, गडद छायेतून चंद्र जातो तेव्हा खग्रास व उपछायेतून चंद्र गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण होत असते. तर हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे आणि हे आहे 25 तारखेला. आणि बघा, या ग्रहणाचा कालावधी हा जवळजवळ 5-6 तासाचा हा कालावधी आहे आणि याचं सूतक जो कालावधी असतो हा 9 तास आधीच सुरू होत असतो. परंतु हे जे चंद्रग्रहण आहे हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे, त्यामुळे याचं सूतक काळ पाळायची गरज नसते. पण गर्भवती महिलांनी या काळामध्ये बाहेर पडू नये असं सांगितलं जातं. बघा, हे जे चंद्रग्रहण आहे हे म्हणजे भारतामध्ये दिसणार नाही आहे, तर त्यामुळे या चंद्रग्रहणाचे काहीही तुम्हाला सूतक वगैरे पाळायची आवश्यकता नाही. पण आपल्यापैकी बरेच जण असतात की जे या गोष्टी मानतात. जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही 25 तारखेला बघा 10:23 चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि दुपारी 3:02 हे चंद्रग्रहण संपणार आहे आणि याचा कालावधी 9 तास अगोदरच सुरू होत असतो. जर तुम्ही मानत असाल तर या काळामध्ये गर्भवती महिलांनी, लहान मुलं, आजारी वृद्ध यांनी विशेष काळजी घ्यायची असते. म्हणजे बघा, 25 तारखेला तुम्हाला हा जो ग्रहणाचा कालावधी आहे या कालावधीमध्ये बघा, शक्यतो बाहेर पडू नये. काही गर्भवती महिलांनी टोकदार वस्तूंचा वापर करू नये असं म्हणतात. जर तुम्ही पाळत असाल तर पाळा, कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाहीये, त्यामुळे नाही पाळलं तरी सुद्धा चालणार आहे. फक्त गर्भवती महिलांनी, जर तुम्ही पाळत असाल तर तुम्ही टोकदार वस्तूंचा वापर करू नका, बाहेर पडू नका आणि घरामध्ये शक्य झाल्यास देवाचं नामस्मरण करत राहा. हा जो काळ आहे तो त्या काळामध्ये तरी बघा, जर तुम्ही पाळत असाल तर पाळा, नाही तसंही ते भारतामध्ये दिसणार नाहीच आहे. आणि बघा, आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला आहे की सूतक आहेत म्हणजे ग्रहण आहे तर सत्यनारायण करायचा का? तर बघा, हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार नाहीये, त्यामुळे आपण सत्यनारायण करायचं आहे. आणि सत्यनारायण बघा, आपण पौर्णिमेमध्येच करत असतो. आता पौर्णिमा लागणार आहे 24 तारखेलाच सकाळी 9:54 पौर्णिमा लागणार आहे आणि 25 तारखेला 12:29 पौर्णिमा समाप्त होणार आहे. तर आपण जो नेहमी सत्यनारायण करतो तो सत्यनारायण आपण प्रदोष काळामध्ये करत असतो. तर त्याचप्रमाणे आपण 24 तारखेला म्हणजे रविवारीच आपण सत्यनारायण आपला प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करून घ्यायचं आहे. आणि बघा, होळीचं पूजनही आपल्याला 24 तारखेलाच प्रदोष काळामध्ये आपण होळीचं पूजनही करायचं आहे आणि होळी प्रज्वलितही आपल्याला 24 तारखेलाच करायची आहे, कारण हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही आहे. तर त्यानंतर बघा, आता जर तुम्ही पाळत असाल तर हे जे चंद्रग्रहण आहे हे 25ला सकाळी 10:23 सुरू होणार आहे. तर बघा, आता आपण सत्यनारायण आदल्या दिवशी म्हणजे 24 तारखेला केला आहे, तर मग आपण उत्तर पूजा
उत्तरपूजा ग्रहणात करायची का असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर तुम्ही जर तुम्ही पाळत असाल, मानत असाल या गोष्टी, तर तुम्ही 10-23च्या अगोदर म्हणजे 25 तारखेला 10-23च्या अगोदरच तुम्ही उत्तरपूजा करून घ्यायची आहे. आणि नसल मानत तर तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उत्तरपूजा करू शकता. तर बघा, मी परत एकदा सांगते, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. जर तुम्ही हे जर मानत असाल ग्रहण वगैरे नियम हे पाळण्याचं, तर तुम्ही गर्भवती महिलांनी या काळामध्ये जेवण करू नये, या काळात त्यांनी बाहेर पडू नये, कारण हे छायाकल्प चंद्रग्रहणाचा वेळ आहे, म्हणून बाहेर पडू नका. बघा, ग्रहण काळातील जी सावली असते ती गर्भवतीच्या अंगावर पडू नये असं म्हणतात. आई आणि बाळावर त्याचा परिणाम होतो असे म्हणत असतात. म्हणून घरातच बसायचं आहे, धार्मिक ग्रंथ वाचायचे आपल्या घरामध्ये. जर तुम्ही पाळत असाल तर तुम्ही दुधात, पाण्यात तुम्ही तुळशीपत्र टाकून ठेवा. यामुळे काय होतं, तुम्हाला कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही. आणि या दिवसामध्ये देव जे असतात आपले, देवघर, मंदिरं वगैरे यांनाही झाकून ठेवलं जातं. आणि बघा, जर तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही देवाचं नामस्मरण करायचं आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता, हनुमान चालिसेचं तुम्ही पठण करू शकता, तुम्ही गायत्री मंत्राचं सुद्धा तुम्ही मंत्र जाप करू शकता. बघा, हे जे ग्रहण आहे हे एकतर ते भारतात दिसणार नाही आहे आणि हे छायाकल्प असल्यामुळे याचे परिणाम जास्त काही याचे नियम पाळायची आवश्यकता नसते. पण तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही पाळू शकता. आणि त्या ग्रहण सुटल्याच्या नंतर सर्व घरावर तुम्ही गंगाजलही शिंपडायचं आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, की सत्यनारायण करायचा का नाही, कधी करायचा, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.